शुभ सकाळ मित्रांनो मैत्रिणींनो. आज आहे दिवस 14वा आपल्या 100 डेज ब्लॉग चॅलेंजचा. तर आता तुम्ही बघू शकाल आज मी जसं की म्हटलं आज जरा लेट उठलो, 10:30 वाजले. तर पहिलं आपण आंघोळ करून घेऊयात, फ्रेश वगैरे होऊयात आणि लगेच जिमला निघूयात. मला तरी वाटतं आज गर्दी नसेल जिमला, सोमवार आहे. तर आंघोळ केल्या ठीक आहे, पहिले बाप्पाचे दर्शन करूया आणि मग नंतर लगेचच जिमला जाऊ. ची बॅग घेऊन नॅपकिन घेतला आहे. आता डायरेक्ट जाऊयात जिममध्ये. सरांना कॉल केलेला, सर बोललेलं गर्दी नाही आहे. तर बघूया काय आहे का खोटं. आणि गंधार सकाळी जाऊन आला जिमला. तर आता आपण लगेच आज आहे बायसेप डे. सगळं वर्कआउट संपवून आणि स्टेअर्सने जातो घरी. लिफ्टमधून काहीतरी काम चालू आहे, तर लगेचच जाऊया आणि नाश्ता करूया. भूक लागली. फ्रेश वगैरे होऊन तर आज आईने नाश्त्यासाठी केलेत उपमा. तर मस्तपैकी उपमा खाऊया आणि मग नंतर लगेचच जेवण घेऊया, कारण की आज सगळं लेट झालं आहे. उठलो देखील लेट, जिमला गेलो देखील लेट, नाश्ता देखील लेट झाला आहे. तर आपण लगेचच जेवून घेऊया. अर्थात की म्हटलं नाश्ता केल्या गेल्या लगेच अर्धा तासात आपण जेवून गेला आहोत. तर आज जेवणासाठी मी बघू शकाल चण्याची भाजी आहे, डाळ आहे, एक चपाती खाऊया आणि त्यासोबत थोडासा भात. मस्त. तर आत्ताच मस्त पोटभर जेवण. आता माझ्या फोनची लेन्स आणि मागची जी स्क्रीन आहे मेन ती थोडी चिकट झाली आहे, तर ती आपण स्क्रीन क्लिनरने क्लीन करू. मित्रांनो आणि मैत्रिणी, सांगण्याची गोष्ट म्हणजेच थांबा दाखवतो. मुंबईचे गणपती देवी या अकाउंटला नक्कीच फॉलो करून ठेवा. या अकाउंट फॉलो केल्यावर तुम्हाला दर एक माहिती अपडेट सगळं भेटेल गणपतीच्या रिलेटेड. त्यासोबत सगळं एकाच अकाउंटमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. तर 3K फॉलोअर्स पण होत आलेत. तर त्यासोबत अजून एक चांगली गोष्ट म्हणजे त्या लोकांनी पॉडकास्ट देखील चालू केला आहे. तर अधिक माहिती हवी असेल तर तेही देखील प्राप्त होईल. बियर्ड करावीशी वाटते, त्यासोबत केस पण थोडे सेट करावीशी वाटत आहेत. तर हे सगळं आपण करूयात कॉलेजच्या आदल्या दिवशी. म्हणजे कॉलेज जेव्हा असेल त्याच्या आदल्या दिवशी आपण जाऊन मस्तपैकी करून येऊया. तर अथर्वचा कॉल आलेला, म्हणजे आपला गोलू. तर ते लोक सर्कलला बोलवत आहेत भेटायला. तर सगळे भेटला रे, रोज आम्ही खेळतो क्रिकेट. तर आज भेटायला बोलवलं आहे, खूप दिवसांनी भेटला रे. तर चला जाऊया. तर तुम्ही बघू शकाल एंट्री झालेली आहे आयुष आणि गोलूची, म्हणजे अथर्व आणि आयुषने मला एक चॅलेंज दिला आहे. आजच्या दिवसात कसे पण 10 सबस्क्रायबर वाढवायचे, कसे पण कोणाला पण विचार कुठे पण, फक्त 10 सबस्क्रायबर वाढवायचे. तर बघूया आपण तो चॅलेंज पूर्ण करतो की नाही. तर आता तुम्ही पाहू शकाल एक सबस्क्रायबर आपला वाढलेला आहे. काकांनी आपल्याला सबस्क्राईब करून एक सबस्क्रायबर आपल्यात भर पडलेली आहे सबस्क्रायबिंगमध्ये. तर काकांनी अजून एक सबस्क्रायबर आपला वाढवलेला आहे. अजून एक भर सबस्क्रायबरमध्ये झालेली आहे, तुम्ही पाहू शकाल. इनका नाम इनका अजून एक भर पडलेली आहे माझ्या सबस्क्रायबरमध्ये. तर तुम्ही बघू शकता सबस्क्राईब केलेलं आहे आपल्या काकांनी. मित्रांनी चॅलेंज दिलेला तो मी पूर्ण केला आहे. 700 सबस्क्रायबरच्या पार आपण गेलेलो आणि 10 सबस्क्रायबर देखील वाढवले. अर्ध्या लोकांचा ब्लॉग टाकताना येणार, कारण की ते लोक थोडे लाजत होते व्हिडिओमध्ये यायला. बट 4 लोकांनी केलं, त्यांचा ब्लॉग काढला आहे. मस्त फ्रेश वगैरे होऊन घरी आलो आहे. केळं खाऊया थोडंसं, भूक लागली आहे. सरबट खाण्यापेक्षा पौष्टिक खाल्लेलं बरं. तर आता वाजले 7:30. तर बाप्पाचे दर्शन करून तर तुम्ही बाहेर पाहू शकाल पावसाचं वातावरण झालेलं आणि पाऊस थोडा थोडा पडत आहे. बघू शकतात वेदर असं मस्तपैकी कांदा भजी खावंसं असं वाटतं आहे. एवढ्या पावसात तुम्ही पाहू शकता पाऊस पडतोच आहे ऑलमोस्ट. मस्त असं वेदर झालेलं आहे. पोटभर जेवून झालं आहे. तर आता वाजले 12:30. आज सगळं लेट झालं आहे. तर बेसिकली उद्या पण आपण जिमला लेटच जाऊ, 11:30-11पर्यंत जाऊ. गर्दी देखील कमी असते आणि लगेच होतं. असेच नवीन कंटेंट मी तुमच्यापर्यंत पोहोचायचा नक्कीच प्रयत्न करेन. जर का ब्लॉगर निनादला लाईक शेअर सबस्क्राईब केला असेल तर नक्कीच करून ठेवा. असेच नवीन कंटेंट मी मस्ती आपण चालूच ठेवणार आहोत. आज होता दिवस 14वा.
अजून खूप दिवस आहेत. आपल्याला 100 डेज ब्लॉग चॅलेंज देखील पूर्ण करायचं आहे. तर स्वतःची काळजी घ्या, आपल्यांची काळजी घ्या. शुभरात्री. बाय बाय.